आज आपण मस्त असं छान चटपटीत टोमॅटोचं भरीत बनवणार आहोत. तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ह्या पद्धतीचे टोमॅटोचं भरीत बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला छान लालबुंद पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून त्यांना असे अर्धे अर्धे कट करून घ्यायचे आहेत. एका टोमॅटोचे 2 भाग करायचे. नंतर आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 1 मोठा कांदा बारीक कट केलेला आणि आवडीप्रमाणे लाल मिरची घ्यायची आहे. 2 ते 3 लाल मिरच्या घ्यायच्या किंवा तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात लाल मिरची घ्यायची. आता कांदा, लसूण आणि मिरची छान नरम होईपर्यंत आणि गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये. चांगला गोल्डन कलर आला की मग आता कांदा, लसूण, मिरची काढून घेऊया एका डिशमध्ये आणि थंड करून घ्यायचे आहे. आता त्याच तेलामध्ये टोमॅटो या ठिकाणी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. जसं आपण भरताचं वांग भाजतो तशा पद्धतीने हे टोमॅटो नरम होईपर्यंत पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे खाली चटकले तरी चालतील. तर या ठिकाणी टोमॅटो मस्त नरम झालेले आहेत. चांगले आतपर्यंत नरम छान शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो. शिजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर टोमॅटोची वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. टोमॅटोची सगळी साल काढून घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी जो कांदा, लसूण, मिरची आहे ती आपल्याला छान मॅश करून घ्यायची आहे. तर हाताच्या साहाय्याने तुम्ही कुस्करू शकतात किंवा तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही मॅश करून घेतली तरी देखील चालेल. आता टोमॅटोची वरची साल काढून झालेली आहे. आता हे टोमॅटो आपल्याला कांदा आणि लसूणमध्ये मॅश करून घ्यायचे आहे. जसं आपण भरीत कसं कुस्करतो तशाच पद्धतीने टोमॅटोसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची छान मॅश करून घेतलेली आहे. हाताच्या साहाय्याने छान त्याला कुस्करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे थोडेसे अर्धवट असे छान खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांचा एक वेगळा स्वाद ह्या भरतामध्ये उतरतो आणि सगळं साहित्य आता मिक्स करून घेऊ. शेंगदाणे, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपलं मस्त टोमॅटोचं भरीत तयार झालेलं आहे.